नामस्मरण आणि भक्ती यामध्ये किती शक्ती आहे तुम्ही बघितले. नामस्मरण आणि भक्ती ಒಳಗೆ ಎಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಅದ ಗುರ್ತದ. ಸಣ್ಣ ಕಥೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಲಹಾನ್ಶಿ ಗೋष्ट. एक जंगल असते, जंगल ಕಾಡು. ಒಂದು ಕಾಡು ಒಳಗೆ ಒಬ್ಬ एक ಶಿಕಾರಿ ಬೇಟೆ ಆಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ. ಬೇಟೆಗಾರ ಬೇಟೆಗಾರ ಹೊಂಟಿರ್ತಾನ, ಕಾಡು ಒಳಗೆ ಬರ್ತಾನವ. शिकार करायला येतो. सगळीकडे फिरतो, ಎಲ್ಲ ಕಡೆ अड्डाडताना अवघ शिकार मिळत नाही त्याला. शिकार मिळत नाही, सगळीकडे फिरतो तो. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅಡ್ಡಾಡ್ತಾನ, ಅವಾಗ ಏನು ಬೇಕದು ಸಿಗಂಗಿಲ್ಲ. ಅವಾಗ ನೋಡ್ತಾನ ಆಮೇಲೆ बघतो सगळीकडं. आणि मग शेवटी दूरवर बघतो, दूर हिंग ನೋಡ್ತಾನವ, तिथे एक झोपडी दिसते. गुड्सलगते झोपडी दिसते आणि त्या झोपडीकडे तो जातो. झोपडी ಅಲ್ಲಿ ಏನದ ನೋಡ್ಲಿಕ್ಕರೆ ಹೋಗ್ತಾನ. ಆ झोपडी ಒಳಗೆ ಹೋಗ್ತಾನ, गुड्सला ಒಳಗೆ. ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾನ ಒಬ್ಬ एक ಋಷಿ ತಪಶ್ಚರ್ಯ करत असतात. ऋषी ಒಬ್ರು ತಪಶ್ಚರ್ಯ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. तो बघतो आणि त्यांची तपश्चर्या भंग करतो. म्हणजे तपश्चर्या ಒಳಗೆ ನಾವು तपश्चर्या भंग ಮಾಡ್ತಾನೆ. ಕೇಳ್ತಾನ, विचारतो त्या ऋषी, तुम्ही काय करता इथं काय करता, ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತೀರಿ ಇಲ್ಲಿ ಅಂತ. ते ऋषींना खरं आलेला असतो राग. पण ते म्हणतात, ऋषी म्हणजे कसं असतंय, त्यांचा सगळा स्वभाव शांत, सगळं संयमानी. आणि ते कशाने येतं त्यांना, त्यांच्या तपश्चर्याने. नामस्मरण तपश्चर्या जे करतात त्याच्यामध्ये पण भगवंताचं किंवा देवाचं नामस्मरणच असतं. त्यामुळे ते म्हणतात त्याला पाठवण्यासाठी अवघं कळसಬೇಕಿನ್ನು ಹೊರಗೆ. ಅದಕ್ಕೆ ಋಷಿ ಏನಂತಾರೆ, मी पण इथं शिकार करतोय, म्हणजे ನಾನು ಇಲ್ಲಿ ಶಿಕಾರ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದೀನಿ. तर शिकारीला आश्चर्य वाटतं. ಅವಾಗ ಶಿಕಾರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತದ. ಗುಡ್ಸ್ಲ ಒಳಗರೆ ಕೂತಾರ, ಋಷಿ ಇದ್ದಾರ, साधू ಇದ್ದಾನ, ಇವ್ರೇನು शिकार ಮಾಡ್ತಾರ. तर तो म्हणतो, तुम्ही काय शिकार करताय. तो म्हणतो, माझी एक शिकार आहे, पण ती मला सापडत नाहीये, मिळत नाहीये कुठं. त्यामुळे मी शोधत येऊन इथं बसलो. मग त्याला शिकारीला वाटतं की मग तो काय म्हणतो, साधू महाराज, तुम्ही मला कुठली शिकार सांगा, तुम्हाला कुठली शिकार करायची आहे ते मी तुम्हाला शोधून आणून देतो. ಸಾಧು ಮಹಾರಾಜ್, ನೀವು ನಿಮಗೆ ಏನು ಬೇಕಾಗಿದೆ ಹೇಳ್ರಿ, ನಾ ನಿಮಗೆ ತಂದು ಕೊಡ್ತೀನಿ. ಅದು ಶಿಕಾರ ನಾ ಹುಡ್ಕ್ಯಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ, ಖರೆ ನನಗೆ ಹೇಳ್ರಿ ನೀವು. ಇನ್ನು ಸಾಧು ಮಹಾರಾಜ್ ಅಂತಾನ, ಇವ್ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ನಾ ಹಿಂಗೆ ಹೇಳಿದ, खरी ಏನು ಹೇಳ್ಬೇಕು अवघ. मी त्याला काय सांगू आता, त्याला तो बाहेर जावा म्हणून मी हा विचार केला, त्याला काय सांगावं. मग तो म्हणतो, साधू महाराज म्हणतात की माझी अशी शिकार आहे, सावज म्हणजे शिकार. तो एक सावळ्या रंगाचा आहे आणि त्याला मोरपीस आहे. त्याच्या डोक्यावर मोरपीस आहे, तली ಮೇಲೆ मोरपीस नविलगिरी ಅದ. ಅವ ಸಾದ್ಗಪ್ಪ कलर रंगाचा, म्हणजे सावळा रंग. कृष्णन कलर इರ್ತದಲ್ಲ हंग कलर. त्याची शिकार मला करायची आहे. तर शिकारीला वाटतं, तो म्हणतो ठीक आहे, तुम्ही इथंच बसा, मी ते ಹುಡ್ಕೊಂಡು आणतो. ನಾ ಹುಡ್ಕ್ಯಾಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಬರ್ತನು,
ಇಲ್ಲಿ ಕೂಡ್ರಿ ತಪಶ್ಚರ್ಯ ಮಾಡ್ರಿ, ನಾ ಈಗ ಹೋಗ್ನು ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತಾನ. ಹೆಂಗಿದ್ರೆ ನಂದು ಶಿಕಾರ್ ನನಗೆ ಸಿಗ್ವಲ್ತಾಗ್ಯದ. ಇನ್ನು साधू महाराजर ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರ ನನಗೆ पुण्य बರ್ತದೇನೋ, मला पुण्य मिळते काय त्यांचं काम केलं तर, म्हणून तो निघतो शोधत शोधत, सगळीकडे शोधतो, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹುಡುಕಾಡ್ತಾನ. ಖರೆ ಅವಾಗ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ. ಅದೇ ಒಂದು ತಲೆಯಾಗಿರ್ತದ, सावळा रंग, तली मेले नविलगिरी. सगळीकडे शोधतो जंगलामध्ये, इकडं तिकडं, काही सापडत नाही. एक दिवस जातो, त्याचं लक्ष नाही लागत, पाणी पित नाही, जेवण करत नाही. तो ನೀರು ಕುಡಿಯಂಗಿಲ್ಲವ, ಊಟ ಅನ್ಕ ದೂರ ಆತು, ನೀರು ಕುಡಿಯಂಗಿಲ್ಲ. ಹಂಗೆ ಅಡ್ಡಾಡ್ಕೋತ ಹೋಗ್ತಿರ್ತಾನ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹುಡುಕಾಡ್ತಾನ. ಇನ್ನು ಎಲ್ಲಿ ಹುಡುಕಾಡ್ಲಿ? ಒಂದ್ ದಿವಸ ಹೋಗ್ತದ, 2 ದಿವಸ ಹೋಗ್ತದ, ಅವ್ ಹೊಟ್ಟೆಗೆ ನೀರಂಗಿಲ್ಲ, ನೀರಿಲ್ಲ, ಊಟ ಇಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ. खरे ಒಂದು लक्ष ಅಲ್ಲೇ ಇರ್ತದ. लक्ष त्याचं सगळं त्या ध्येयाकडे असतंय त्याचं. म्हणजे कुठलं ध्येय त्याला ಸಾಧಾಯ್ಸೆ, ಯಾವ್ದು ಧ್ಯೇಯ ನಮಗೆ ಸಾಧಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಅದು ತಲೆಯಾಗ ಅವಾಗ ಅದೇ ಇರ್ತದ. त्याच्या डोक्यात सारखं तेच कल्पना की सावळ्या रंगाचा आहे आणि मोरपीस आहे डोक्यावर. मी आता कुठं शोधू म्हणून सगळीकडे शोधतो. 1 दिवस जातो, 2 दिवस, 1 ದಿವಸ ಹೋಗ್ತದೆ, 2 ದಿವಸ ಆಗ್ತಾವ, 3 ದಿವಸ ಆಗ್ತದ. मत हंगे अड्डाಡ್ಕೋತ तसंच फिरत सगळीकडे जातो. 4 दिवस होतात, त्याला काही सापडत नाही. तो खरं थकलेला असतो, पण त्याच्या डोक्यात तेच. ಅವ ದಂಡಿರ್ತಾನ, ಹೊಟ್ಯಾಗ ಅನ್ನಿಲ್ಲ, ಹೊಟ್ಯಾಗ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಆಹಾರ ಇಲ್ಲ, ನೀರಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಖರೆ ಅಂದ್ರೂ ಇಲ್ಲ, साधू महाराजात ಕೆಲಸನ ಮಾಡಬೇಕು, साधू महाराजांचं काम मी करायला पाहिजे, हेच त्याच्या डोक्यात सारखे विचार, ಇದೇ ತಲೆಯಾಗ ವಿಚಾರ ಇರ್ತಾವ. ಹಂಗೆ ಅಡ್ಡಾಡಿ 4 ದಿವಸ ಆಗ್ತದೆ. 4 ದಿವಸ ಏನು ಅದ್ರ 4ನೇ ದಿವಸ ಮಾತ್ರ ಏನಾಗ್ತದ, ಕೃಷ್ಣಗ ಒಂದು ದಯಾ येते त्याच्यावर. ಅಂದ್ರೆ ಕೃಷ್ಣಗ ದಯಾ ಬರ್ತದ. ಅವಾಗ ಪಾಪ ಅನಿಸ್ತದ, ಇಷ್ಟು ಅಡ್ಡಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾನ, ನನ್ನ ಹುಡುಕ್ಯಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾನವ, ಅದಕ್ಕೆ ನಾ ಹಂಗೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಕೃಷ್ಣ ಮುಂದೆ ಬರ್ತಾರೆ. ಕೃಷ್ಣ ಮುಂದೆ ನಿಂತ ಕೂಡಲೇ ನೋಡ್ತಾರ, शिकारी ನೋಡ್ತಾನ. तो शिकारी बघतो आणि म्हणतो हेच आहे, सावळा रंग आणि डोक्यावर मोरपीस. ಅಷ್ಟೇ ನೆನಪಿಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾನವ. ಸಾದ್ಗಪ್ ಕಲರ್, ಆಮೇಲೆ ತಲೆ ಮೇಲೆ ನವಿಲುಗಿರಿ. ಶಿಕಾರಿ ಏನಂತಾನ, ಇವನೇ ಶಿಕಾರಿ. ಅವನ ಕೈ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಸಾಧು ಮುಂದೆ ನಿಂದಿರ್ಸ್ಬಿಡ್ತಾರೆ. साधू ಮುಂದೆ ನಿಂದಿರ್ಸ್ಕೂಡ್ಲೆ साधूಗೂ ಇಷ್ಟ आश्चर्य नसतं. साधूला खूप आश्चर्य वाटतं. साधू उभा राहतो आणि नमस्कार करतो श्रीकृष्णाला. आणि श्रीकृष्णाला म्हणतो, मी इतकी वर्ष, ನಾ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ತಿಲೆ ತಪಶ್ಚರ್ಯ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೀನಿ, ನಿಮ್ಮ ದರ್ಶನ ಬೇಕಾಗ್ಯದ ನನಗೆ, ಅದಕ್ಕೆ ತಪಶ್ಚರ್ಯ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೀನಿ, ಆದ್ರೆ ನೀವು ನನಗೆ दर्शन ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. म्हणजे मी इतके वर्ष तपश्चर्या केली, पण मला दर्शन दिलं नाही तुम्ही. हे शिकाऱ्याने काय केलं नाही, त्याला दर्शन दिलं तुम्ही, असं कसं? तेव्हा कृष्ण उत्तर देतो. कृष्ण म्हणतो, त्याचं लक्ष म्हणजे त्याचं जे ध्येय होतं, ते ध्येय कसं होतं, त्याला फक्त काय पाहिजे असते की असं ते ಸಾವಜ್ म्हणजे ಶಿಕಾರಿ ಅದೇನು ಬೇಟೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿರ್ತಾನಲ್ಲ, ಅದು ಬೇಟೆ ಒಳಗೆ ಏನು ಇರ್ತದಂತ ಅವನ ತಲೆಯಾಗ, त्याच्या डोक्यात तेच असते की सावळा रंग, डोक्यावर मोरपीस. त्यामुळे त्याचं कसं, ಊಟ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ನೀರು ಕುಡಿಯಂಗಿಲ್ಲ, ಏನು ಒಂದೇ ಧ್ಯಾಸ. ते एकच त्याचा ध्यास असतो की त्याचं आणून साधू महाराजांच्या पुढं उभं करायचं. म्हणून कृष्ण सांगतात की इतकं तर मग्न होता त्याच्यामध्ये, खूप मग्न झाला, आणि त्याचं लक्ष नाही वेगळ्या ವಿಷಯಕಡೆ, म्हणजे ಬೇರೆ ವಿಷಯಕಡೆ ಅವನು ಲಕ್ಷ್ಯ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಇದು ಒಂದೇ ಅವಾಗ ಧ್ಯಾಸ ಇರ್ತಿತ್ತು. ಇದನ್ನ ಹುಡುಕ್ಯಾಡ್ಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಅವ ಊಟನೂ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ನೀರು ಕುಡಿಯಂಗಿಲ್ಲ, ಹಂಗೆ ಅಡ್ಡಾಡ್ಕೋತ ತಮ್ಮದು ಕೆಲಸ ಮರ್ತು ಹೋಗ್ತಾನವ. ತಾ ಎದಕ್ಕೆ ಬಂದಿರ್ತಾನ, तो स्वतः कशासाठी आलेला असतो, शिकार करायला. पण ते विसरतो आणि ते साधू महाराजांसाठी तो एवढं श्रम घेतो. म्हणून ಕೃಷ್ಣ ಏನು ಹೇಳ್ತಾನ, ನೀವು ಧ್ಯೇಯ, ನಿಮ್ದು ಧ್ಯೇಯ ಸಾಧಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಕಡೆ लक्ष, एका कडे लक्ष केंद्रित करता तुम्ही, बाकी विषयामध्ये तुम्हाला त्याच्यात लक्ष नसते. जे एकच माझं ध्येय हे एकच आहे, तेव्हा कृष्णाला म्हणजे देवाला सुद्धा तिथं हार मानावी लागते.
ಅಂದರೆ ಭಗವಂತಗೂ ಅಲ್ಲೇ ಸೋಲ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಭಗವಂತ ಸ್ವತಃ ಹಾಗೆ ಬಂದು ದರ್ಶನ ಕೊಡ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ದು ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಆಗಲಿ ನೀವು ಕಷ್ಟ ಮಾಡ್ತೀರಿ, ಆದ್ರೆ ಬೇರೆ ವಿಷಯ ನನಗೆ ಹಂಗಾಗಿಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ನಾ ಇದು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ, ಅದು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ, हिंग अंतीव नाव. म्हणजे मी आता हे करायचं होतं ना, आता ते करायचं होतं असं नाही. आपलं ध्येय जे गाठायचं असते आपल्याला, ते एकच विषयावर जर ध्येय तुम्ही हे ठेवलं तर देवाला सुद्धा तिथं हार मानावी लागते आणि देव प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन देतो. ह्याच्यातनं एवढंच सांगायचं आहे की भक्ती करा. अगदी भक्ती म्हणजे कशी करा तुम्ही, की एकच माझी भक्ती अशी आहे, दुसऱ्या गोष्टीकडे माझं लक्ष जाता कामा नये, ಬ್ಯಾರೆ ಕಡೆ ನನ್ನ ಲಕ್ಷ ಹೋಗಬಾರ್ದು. ಇದು ಒಂದೇ ನಂದು ಉದ್ದೇಶ, ಇದು ಒಂದೇ ಧ್ಯೇಯ. ಇದ ಕಥಿದಿಂದ ಅದೇ ಹೇಳಬೇಕಾಗಿತ್ತು. ಕೃಷ್ಣ ಅದೇ ಹೇಳಿಕೊಟ್ಟ ಭಕ್ತರಿಗೆ. ನೀವು ಒಂದೇ ಇಟ್ಕೋರಿ, ನನ್ನ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ರಿ. ಸ್ವಾಮಿನೂ ಅದೇ ಹೇಳ್ತಾರೆ, ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ರಿ, ನೀವು ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ರಿ, ಖರೆ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ರಿ ಅದೇ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ರಿ. ನಾವು ಜಪ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ, ಲಕ್ಷ ಮನ್ಯಾಗ ಒಲಿ ಮೇಲೆ ಏನು ಇಟ್ಟಿನೇನು, ಗ್ಯಾಸ್ ಮೇಲೆ ಏನು ಇಟ್ಟು ಬಂದಿನೇನು, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲಿ ಹೋದು, ಆಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದು ಏನೋ, ಮತ್ತೆ ಯಾರ ಮನ್ಯಾಗ ಹೋಗಿ ಕೂತಾರೇನೋ, ಧಣಿಗೆ ಆಗ್ತಾರೆ. ಇದೇನು ಲಕ್ಷ್ಯ ಇರ್ತದಲ್ಲ, ಹಂಗೆ ಮಾಡಬಾರ್ದು. ಅಂದರೆ ಭಗವಂತನು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಆಗಬೇಕು, ಹಿಂಗೆ ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಇಷ್ಟೇ ಹೇಳೋದಿತ್ತು ನನಗೆ. ಇಲ್ಲೇ ನಿಂದ್ರುಣ. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ್. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. भक्तवत्सला श्री गुरु मानसा आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था. सुमनांचे शेजे, सुमनांचे शेजे